कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते नियोजनाची चर्चा. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता लवकरच पूर्ण करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. नांदेडमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. तालुका अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. नांदेड जिल्हा राष्ट्रवादीमय होणार, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची ग्वाही. तुळजापूरमध्ये समाजवादी पक्षाचं शक्ती प्रदर्शन. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन. कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र आणि प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची 2 दिवसीय बैठक. पत्रकारांच्या आरोग्याशी निगडीत सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं आश्वासन. तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा. चमच्यांनी ताटाबाहेर येऊन घास भरू नये. संदीप देशपांडे यांच्याकडनं संजय राऊतांना चमच्याची उपमा. संदीप देशपांडे राजकारणामध्ये नवीन, राऊतांचा पलटवार. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते दिलीप भोईर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. बारामतीतल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची आज पंचवार्षिक निवडणूक. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार. 24 जूनला निवडणुकीचा निकाल. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीसाठी सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख सहकार मर्शी चंद्रराव तावरे यांनी बजावला मतदानाचा हक्क. तावरेंची अजित पवार यांच्यावर सडकून टीका. धुळे शहरामध्ये अर्जुन खोतकरांच्या स्वीय सहाय्यकाच्या कार्यालयामध्ये रोकड सापडल्याच्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानं तक्रारदार आक्रमक. शिवतीर्थवर धरणे आंदोलनाचा इशारा. घटनेची निपक्ष चौकशी करून कारवाईची मागणी. मुंबईमध्ये शिवसेना भवनासमोर पुन्हा येणार ठाकरे सरकार. आशयाचे बॅनर. सूत्र जोडणार, महाराष्ट्राचं चित्र बदलणार. महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरण बदलणार, बॅनरवर उल्लेख. ठाकरेंच्या भाषणानंतर पुण्यामध्ये शिवसेनेची बॅनरबाजी. पुणे शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरेंची त्यांनी लावले बॅनर. ते भाषणामध्ये व्यस्त, आम्ही कामात व्यस्त अशा आशयाचे लावले बॅनर. चंद्रपुरात जनसंपर्क कार्यालयामध्ये आमदार सुधीर मुनगंटीवारांचा सत्कार. लोकतंत्र सेनानींच्या मानधनामध्ये वाढ केल्याबद्दल सेनानींकडून आभार. रायगडमध्ये राष्ट्रवादीसोबत युतीसंदर्भात शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह. राष्ट्रवादीने आमच्या नेत्याच्या विरोधातील वक्तव्य थांबवावी, महेंद्र दळवींचं वक्तव्य. तिन्ही पक्षांचे नेते ठरवतील, भरत गोगावलेंचं वक्तव्य. मुंबईमध्ये मातोश्री कलानगर सिग्नल परिसरामध्ये नितेश राणेंचे बॅनर. बॅनरवर हिंदू गब्बर असा उल्लेख. धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आक्रमक. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी उपस्थित केले सवाल. नांदेडमध्ये कंधार येथील साधू महाराज कंधारकर यांची पायी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. माळेगावच्या खंडोबा देवस्थानी मुक्काम करून पुढे ही दिंडी लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी हडपसर येथून 7 किलोमीटरचा टप्पा पार करून विसाव्यासाठी देवाची उरळी या ठिकाणी दाखल. विसावा घेऊन सासवडच्या दिशेने मार्गस्थ झाली. दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांना थकवा जाणू नये यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात येतो. वारकऱ्यांसाठी गरम पाण्यानं पायाचा मसाज करण्याची विशेष सोय. तर गेल्या 9 वर्षांपासून हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातो. अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातून प्रस्थान केलेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नगरमध्ये दाखल झाली. या पवित्र सोहळ्यामध्ये 40 दिंड्या आणि सुमारे 20,000 वारकरी सहभागी. संपूर्ण मार्गावर भक्तजनांची अपार श्रद्धा आणि प्रेम अनुभवायला मिळालं. आषाढी वारीसाठी भाविकांनी एकत्र बुकिंग केल्यास भाविकांना थेट गावातून एसटीची सुविधा मिळणार. वाशीमधून 100 पेक्षा अधिक एसटी बस पंढरपूरला जाणार. महिलांना यंदाही 50% सवलत. पालखी सोहळ्याच्या मार्गावर मद्य आणि मांस विक्री बंदी. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे विभागीय आयुक्तांना आदेश. प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणीचे आदेश. पुण्यातून आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुढे मार्गस्थ. हडपसरमधून दोन्ही पालख्या वेगवेगळ्या दिशेने मार्गस्थ. कोल्हापूरमध्ये चंदगड तालुक्यातील रहिवाशांकडून वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था. वारकऱ्यांना पाणी आणि खजुराचा फराळ वाटप. दिवेघाट सर करून आल्यानंतर वारकऱ्यांसाठी गरम पाण्यानं पायाचा मसाज करण्याची विशेष सोय. गेल्या 9 वर्षांपासून राबवला जातो उपक्रम.
संत मुक्ताईंच्या पालखीचं सकाळी बीड शहरामध्ये आगमन. सुभाष रोड मार्गे माळी वेस येथे पालखीचा मुक्काम. वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसह बहुजन आणि निवासाचा व्यवस्था. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण. यवतमाळमधील भाविकांकडून सोन्याचा हार अर्पण. 17,68,000 किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सासवडला तर संत तुकाराम महाराज पालखी काळभोर येथे मुक्कामी जाणार. मुख्यमंत्र्यांची नागपूरमध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. नागपूरच्या हैदराबाद हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन. कुंभमेळा आणि रस्ते विकासाच्या अनुषंगानं सविस्तर चर्चा. खासदार निलेश लंकेंची गड संवर्धन मोहीम. निलेश लंके आज नाशिकच्या रामशेज किल्ल्यावर वृक्षारोपण देखील केलं जाणार. रामशेज किल्ल्यावर शिवप्रेमींची गर्दी. शिवसेना युवा सेनेचा वार्षिक मेळावा यंदा पुण्यामध्ये 12 जुलैला पुण्याच्या बालेवाडीमध्ये युवा सेनेचा वार्षिक मेळावा. राज्यभरातून युवा सेनेचे पदाधिकारी राहणार उपस्थित. एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्रीही राहणार उपस्थित. कोकण घाटमाथा विदर्भामध्ये आज पावसाची शक्यता. कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज. रायगड रत्नागिरीसह पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. विदर्भात देखील काही भागात पावसाची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार. राधानगरीतील राऊतवाडी धबधबा प्रवाहित. राऊतवाडी धबधब्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यानं सर्व तलाव नदी नाले पूर्ण भरले होते. शेतकऱ्यांनी पेरणीही केली, पण गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली, त्यामुळे बळीराजा संकटात. पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवर. शेतामध्ये पाणी साचल्यानं पेरण्या खोळंबल्या. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. नृसिंहवाडीतील दत्त मंदिर दक्षिणद्वार सोहळ्याचा जुना व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ पाहून भाविकांची नृसिंहवाडीमध्ये गर्दी. नागरिकांनी जुन्या व्हिडिओवरती विश्वास ठेवू नये, पुजाऱ्यांचं आवाहन. सोलापुरातील तलावांच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रामपूर तलाव भरला 100%. हिप्परगा तलावाची पाणी पातळीची वाटचाल 100%कडे. होडगी तलावातील पाणी पातळी 67%वर. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये घट. राजाराम बंधाऱ्यासह 21 बंधारे पाण्याखाली. पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू. जायकवाडी धरणामध्ये 13,103 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 32.59%. लोणावळ्यामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू. भुशी धरण ओव्हरफ्लो होऊन धरणाचं पाणी सांडव्यावरून वाहू लागलं. वर्षा विहारासाठी पर्यटकांची भुशी धरणावर गर्दी. कराडमध्ये कोयना धरण परिसरामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणामध्ये 36 टीएमसी पाणीसाठा. पावसानं जनजीवन विस्कळीत. भात पेरणीची रोपं कुजण्याच्या मार्गावर. शेतकऱ्याची चिंता वाढली. खवळलेल्या समुद्रामध्ये पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर. भरतीच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना जीवरक्षकांनी बाहेर काढलं. वसई विरारमधील घटना. जम्मू आणि काश्मीरच्या रामबन येथे मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली. जनजीवन विस्कळीत. पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पाऊस. ढगसदृश्य परिस्थिती. सध्या पूर परिस्थिती निर्माण. नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. खरीप हंगामातील पेरणी मान्सून पावसावर अवलंबून असल्यानं शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेमध्ये. हिंगोली जिल्ह्यामध्ये आठवडा उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. पेरणी केलेलं बियाणं वाया जाण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर, वाई, पाचगणी, भिलार आणि जावळी परिसरात स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट लागवडीची लगबग. पावसाच्या विश्रांतीमुळे शेतकऱ्यांची कामाची लगबग. वाशिम जिल्ह्यामध्ये 50%पेक्षा अधिक क्षेत्रातील पेरण्या रखडल्या. 7 दिवसांपासून पावसाची दडी. शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटी घेण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. 2 दिवस 100 अधिकारी घेणार 1000 शेतकऱ्यांच्या भेटी. वाशिममध्ये किरकोळ बाजारामध्ये कारल्याला 100 ते 120 रुपयांचा दर. शेतकऱ्यांना चांगला मिळतोय नफा. वाशिममध्ये बनावट खतांची विक्री करणारा आरोपी अद्याप मोकाट. कारपा येथील छाप्यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट खतांचा साठा जप्त. मात्र 15 दिवसांपासून आरोपी फरार. वाशिममध्ये कारंजा तालुक्यात नुकत्याच पेरणी केलेल्या कापसाच्या पिकावर मिलीपीड किडीचा प्रादुर्भाव. कीड नियंत्रणात आणण्यासाठी मार्गदर्शनाची शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.